उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। एकाच आठवड्यात शिंदेंचा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या भेटीगाठी होणार। 7 आणि 8 ऑगस्टला काँग्रेसचं निवासी शिबिर। दादरच्या टिळक भवनात शिबिराचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना 2 कोटींचा भूर्दंड। पालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच। नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची हायकोर्टामध्ये धाव। बीड कोर्टानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानं हायकोर्टात धाव। वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात याचिका दाखल। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नळाला घाणेरडं पाणी। भाजपा आमदार संदीप जोशींचं नागपूर पालिका आयुक्तांना खरमरीत पत्र। जळगावचा शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात। जुलै महिना उलटून सुद्धा पुरेसा पाऊस झालेला नाही। कापूस, मका, ज्वारी या पिकांवर मोठा परिणाम। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये बेकायदेशीरपणे बंदूक विकण्याचा प्रकार समोर। बंदुका तयार करून वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार। कुडाळ पोलिसांकडून 5 जणांना अटक। पुण्याच्या भोर तालुक्यात रस्त्याची दुरावस्था। भोर पुणे कापूरहोळ या मुख्य रस्त्याची दुरावस्था। दुरावस्थेविरोधात नागरिक आणि विद्यार्थ्यांचं रास्ता रोको आंदोलन। मुंबईच्या कांदिवलीमध्ये भोंदूबाबांचा सुळसुळाट। दवाखान्यात जाऊन डॉक्टरलाच लुटलं। हात चलाकी दाखवत डॉक्टरलाच घातला गंडा। पुण्यामध्ये टवाळखोरांच्या हातात बंदुका। 24 तासात 2 गोळीबारांच्या घटनेनं पुणे हादरलं। किरकोळ कारणावरनं गोळीबार झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।